क्या बोलूं समझ में नहीं आ रहा। योद्धा, योद्धा का मतलब होता है जग जीतने वाला, उसको योद्धा बोले जाता है। और ये योद्धा वैसा नहीं हुआ, वैसा तैयार नहीं हुआ ये योद्धा। ये योद्धा को संकटों का वो सामना खड़ा, उसके बारे में आप लोगों को सब मालूम है। लेकिन मैं एक ही शेर के अंदर वो आपको बताता हूं। और ये कार्यक्रम देखने के लिए मत बैठो, सुनने के लिए मत बैठो, ये प्रेरणा ले। क्या चमत्कार है ये। तो उस पर मैं होश का एक उदाहरण बोलूंगा, लेकिन उसके पहले इनको एक शेर पेश करना चाहता हूं। लेकिन 4 ओड़ी का शेर है, 2 ही शेर में तुम तालियां बजाएंगे। शायर बोलता है, आग तो लग गई इस घर में बचा ही क्या है। आग तो लग गई इस घर में बचा ही क्या है। अरे बच गया मैं तो समझ लो जला ही क्या है। अपने कोशिश का नतीजा है मुकद्दर अपना, अपने कोशिश का नतीजा है मुकद्दर अपना, वरना हाथों के लकीरों में रखा ही क्या है। और ये होश के पहले एक फिर है कि तुम देखो ये इसके अंदर क्या दिखता है। आंख, जो कुछ है ये योद्धा के आंखों में है, जो कुछ है उनकी आंखों के अंदर है और कुछ भी नहीं है। पंढरपुर के विठोबा में जब वो पंढरपुर की पूजा करते हैं तो पंढरपुर के विठोबा को 10 मिनट देखते हैं और 1 मिनट अपने नातों को देखते हैं वो आंखों से। और वो आंखों से जब सब खत्म हो जाता है जिंदगी का सार, उस टाइम वो खड़े हो जाते हैं। और उस टाइम फिर उसके बाद शायर बोलता है इनके बारे में, ये नजर की नैरंगे न पूछ। बहुत अच्छा शेर है इनके लिए। जे काही आहे यांचा नजरेमध्येच आहे, तुम्ही पहा ना, तुम्ही ज्याला पाहिलं त्यानं का तो लंबाच झाला आणि खाली टाकला तर पूर्णच चालला लंबा। तो ये नजर की नैरंगे न पूछ, ये नजर हकीकत में वो नजर है। ये नजर की नैरंगे न पूछ, ये नजर हकीकत में वो नजर है। उठे तो बिजली पना मांगे, झुके तो आलम तबाह कर दे। अरे तबाह कर दिए आलम। और ये होश के अंदर है उदय सामंत साहब और महाराष्ट्र के फडणवीस साहब, अजित पवार साहब, मुनगंटीवार, महाराष्ट्र शासन ने, ये मैं शून्य से विश्व निर्माण करने वाले थे तो मैं भी एक कपड़े धोने वाला आदमी था। मैं वज्र मॉडल के माध्यम में पूरे भारतवर्ष के अंदर 18 साल के बाद के उम्र के बच्चों का पुनर्वसन होना चाहिए। पूरे 34 साल से झगड़ा कर रहा हूं और उसका फल महाराष्ट्र शासन के जो ठहराव भेजे कि शंकर बाबा को, ये शंकर धोबी को पद्मश्री दो। मोदी जी का पर्सनल लेटर मेरे को आया कि शंकर बाबा तुम पद्मश्री लो। मतलब कायदा करेंगे क्या? बोले हम कायदा जरूर करेंगे। और ये महाराष्ट्र के मंत्रिमंडल के जो लोग हैं, हर एक के नाम ले नहीं सकता, उन्होंने ठहराव भेजे और मेरे को एक पद्मश्री मिल गई। पहले कोई पूछता ही नहीं था मेरे को। आज जो है वो साहब भी संभाल कर रहे हैं। कोई बोलते काजू खाओ, कोई बोलते किशमिश खाओ। पहले भाई चल बाहर बैठ, बुड्ढे किधर घुस रहे बोलते। तो ये चीज के अंदर है, ज्यादा समय ले नहीं सकेंगे। सिर्फ एक होश का उदाहरण है, ये होश का उदाहरण आपको बताता हूं। उदय बाबा, आपने बहुत बड़ा काम करे, 83 साल की उम्र है, लेकिन बाबा तुम या गाड़गे बाबा क्या, तुकडोजी महाराज क्या, संघ भूमि से तो फडणवीस साहब को बोल नहीं सकते। ये सब लोगों का आशीर्वाद, 123 बच्चों का आशीर्वाद तुमको मैं देता हूं। और ये आशीर्वाद के साथ में तुमने जो एक क्रांति करे के कितने महान व्यक्ति, अपॉइंटमेंट नहीं मिलती बाबा इनकी, हाँ खड़े भी नहीं करते, यह गर्दी साली। उसके अंदर ये भी धोबी को बुला के बिठाए, ये खरा कार्यक्रम है, ये इतिहासकालीन कार्यक्रम है। ये गाड़गे बाबा का विचार सरणी को तुमने चालना दी है। इतना बोलता हूं और एक होश का उदाहरण देता हूं और अब फिर बंद करता हूं। मुल्ला बहुत है, ये आप लेके जाना। आपको भी बनना है एकनाथ जी सरिका, आपको भी बनना है फडणवीस सरिका, आपको भी बनना है अजित पवार सरिका। और उदय सामंत की तो मेहरबानी हो गई है, बहुत इज्जत दे दी है बाबा। माझ्या शिंदे, काय त्यांचे शब्द आहे, माझ्या शिंदे साहेबासाठी या म्हणे। येतो मतलब, पण जाण्या येण्याची तिकीट देता बाबा। तो होश रखे तो तुम शिंदे साहब सरीके बन सकते। ये जो बैठे हैं सब लोग, इनके सरीके तुम बैठ सकते हैं।
अरे पूरे भारत के अंदर 15 राज्यों के राज्यपाल रहे हुए, तमिलनाडु में जिनको मोदी कहा जाता है, और सब में खूबसूरत मंत्री, खूब में पर्सनालिटी मंत्री, ऐसा हमारे राज्यपाल ने बोले हैं कि ऐसे मंत्री को मैं देखने आया हूं मुख्यमंत्री को, कि देखने में भी खूबसूरत, काम में भी खूबसूरत, सब तरह से। तो ऐसे मुख्यमंत्री के बारे में एक होश का उदाहरण दे के बंद करता हूं। मुल्ला नसरुद्दीन को एक ने आके बोला, बहुत होशियार थे, उसके 5 मित्र थे। बहुत अच्छा उदाहरण है, तुम्हारी जिंदगी में ये कार्यक्रम का सार लेके जाएंगे, अपने को बनना है इनके सरीका होश, ये होश फोड़ा हो गए। तो मुल्ला नसरुद्दीन के 5 मित्र थे, वो 5 मित्र बात करते थे, रोज रामायण पे बात, शाम को 5 चाय की टपरी पे बैठते थे, रामायण की बात, गालिब की बात, सब बातें करते थे टपरी पे। अब वो 5 मित्रों में सब में होशियार मुल्ला ही था। अभी अब एक दिन चारों उसके मित्रों ने बोले कि इसको आज बनाओ, बोले ये होश में रहता कि नहीं रहता। एक दिन वो 5 बजे आया, वो चारों मित्रों ने उसको बोले कि मुल्ला तू बहुत अच्छी बातें करता है, बहुत विद्वान है, लेकिन तेरा घर तो संभाल। बोले क्या हो गया मेरे घर में? अरे बोले तेरी औरत आम के बगीचे में रोज शाम को 12 बजे दूसरे आदमी से प्यार करती है। अब कितना गुस्सा आएगा उसको। उसने बंदूक उठाया, साले उसी टाइम भागा हुआ, बंदूक उठाया और आम के बगीचे में जाके झाड़ पर बैठ गया। बहुत अच्छा उदाहरण है। टालिया का गड़गड़ाहट करोगे तुम, लेकिन होश में रहो, ये होश का उदाहरण है। वो 12 बजे जाके बैठ गया, 6 बजे जाके बैठ गया, 6 बजे जाके आम के झाड़ के ऊपर बैठ गया, 7 बजे का ठोका हुआ, 8 बजे का ठोका हुआ, 9 बजे का ठोका हुआ, 10 बजे का ठोका हुआ, 11 बजे का ठोका हुआ। उसने बंदूक में बराबर कारतूस रखा, बोले अब मारता हूं। और 12 का ठोका हुआ, जब ख्याल में आया मेरी तो शादी होने की है। वो झाड़ से नीचे उतरा और पोट्टो को क्या बोला, क्यों रे सालो झूठ क्यों बोले, मेरी तो शादी होने की है। उसके दोस्त बोले होश में रहना। तो होश घेऊन जा माय बाप हो, एवढं सांगतो, खूप काही बोलू शकतो, फक्त आखरी एकच मागतो, सगळे लोक उभे राहा, स्टेजवरचे नाही, सगळे लोक उभे राहा, सगळे लोक उभे राहा। त्यांचे वडील, त्यांचा नातू, श्रीकांत भाऊचं नाव घेणार नाही, त्यांची सुनबाई, या सगळ्यांच्या यांच्याबद्दल यांचा सत्कार करा, यांचा काय सत्कार करा, या कुटुंबाचा सत्कार करा, जोरदार टाळ्या वाजवा। शंकर बाबांनी आपल्या भाषणानं सगळ्या सभागृहाचं वातावरणच भारावून टाकलंय आणि एखादा यशस्वी माणसाच्या मागे त्याचं अख्खं कुटुंब असतं याचा देखील त्यांनी इथे गौरवपूर्ण उल्लेख करून आपल्याला त्याची जाणीव करून दिली। याच पार्श्वभूमीवर मी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। महामहिम राज्यपाल जी सीपी राधाकृष्णन जी, ज्यांचा आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये योद्धा कर्मयोगी हे ज्यांच्यावर पुस्तक लिहिले ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, डॉक्टर नीलमताई गोरे, पद्मश्री शंकर बाबा पापळकर, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शंभूराज देसाई, दादाजी भुसे, दीपक केसरकरजी, डॉक्टर श्रीकांत शिंदे, संजय केळकर, ॲडव्होकेट निरंजन डावखरे, डॉक्टर रवींद्र शोमणे, पद्मश्री मधु मंगेश कर्णिकजी, आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रमोद हिंदूराव, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रण दिलं ते मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेशजी म्हस्के, मीनाक्षीताई शिंदे, संजय मोरे, विलास ठुसे, नमिता कीर, सान्वी ओक, राजन बने, सुदेश हिंगलासपूरकर, सर्व जमलेले प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज एक आगळा वेगळा कार्यक्रम तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतोय, ठाण्याच्या परिसरामध्ये होतोय आणि त्यांना महामहिम राज्यपाल महोदयांनी
राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होतोय तो मुख्यमंत्र्यांच्या योद्धा कर्मयोगी या पुस्तक प्रकाशनाचा, आणि त्याला महत्वाचं श्रेय जातं ते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांना. कारण कुणीतरी पुढाकार घ्यायचा असतो, कुणीतरी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं असतं, त्यावेळेस एखादं अशा प्रकारचं पुस्तक हे तयार होत असतं. त्याच्यामध्ये जरूर या आजच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचा योग जुळून आणणारे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी उदय सामंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो. आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जीवन प्रवास शब्दबद्ध करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी, ग्रंथाली प्रकाशन आणि या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप काही आजपर्यंत घडलेलं आहे आणि त्याच्यातून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय, कामाला सुरुवात करतो काय, त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय, 2004 साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय, आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय. अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता, त्यांचे स्वतःचे कष्ट होते, त्यांची जिद्द होती, त्यांची चिकाटी होती. म्हणूनच एकनाथरावजी शिंदेंच्या रूपाने हे सगळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात. मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं. मित्रांनो, खरं तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो, तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे. परंतु आमच्यामध्ये कधी कटुता, कधी दुरावा, कधी कुठंतरी एकमेकाच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं. अलीकडच्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता विचार करत असतो, ठीक आहे काही राजकीय मतभेद होत असतात, काही घटना घडत असतात, परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. कशा पद्धतीनं ह्या राज्याने पुढे वागलं पाहिजे, सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं, परंतु ते अलीकडे तर काही बघायलाच मिळत नाही. कोण ढेकून म्हणतंय, कोण काय म्हणतंय. वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाहीये, हा आपला महाराष्ट्राचा इतिहास नाहीये. आणि त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होतंय आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथरावांनी इथं काम केलं, एक सर्वसामान्यांचं सरकार. मी अनेक मुख्यमंत्री बघितले, माझी सुरुवात झाली 30 मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी झाले, नारायणराव राणे झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, देवेंद्रजी, पृथ्वीराज बाबा, बरेच मुख्यमंत्री झाले. परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारखा गाराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला. म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो, माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय.
त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला, बाकीचेच येऊन तिथं डोकंच खुपसतात आणि माझं हे काम, माझं ते काम, माझं ते काम. अतिशयोक्ती नाही. आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून एकनाथराव शिंदेंच्यापर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले, परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे. मी त्यांना कधी कधी म्हणतो, तुम्ही सह्या करता, हे काय चाललंय, कुणीतरी काहीतरी करेल, जाऊ द्या, लोकांच्या करता करायचंय, आपल्याला काय. अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत, अनेक संकट त्यांनी झेलली आजपर्यंत. तुम्हालाही मलाही माहिती आहे, मी त्याच्या खोलात जात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही. आपल्याला त्याच्यातनं सावरावं लागतं आणि पुढे जावं लागतं आणि त्याच्यातून पुन्हा एकदा समाजाला आधार देण्याचं काम करायचं असतं. आज राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात. त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत, तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो. मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत. मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही. आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोइंगच नाही ना आम्हाला, सगळे इकडेच गेले फॉलोइंग. त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शेतीची आवड असणारा आणि गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख आहे. आणि महाबळेश्वरच्या एक निसर्ग सौंदर्य नटलेल्या परिसरामध्ये त्यांचं गाव असल्यामुळे तेही अतिशय रमणीय अशा प्रकारचं ठिकाण आहे. मात्र मला कोणाची थोडंसं ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत, परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर 14वर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं. ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये. पूर्वी जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर. काय पालकमंत्री शंभूराज देसाई? बरोबर आहे. त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा. मी कालच पुस्तकाची PDF कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं, ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे. मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही. संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवील. परंतु ठाण्यातला शिवसेनेचा किसान नगर शाखेचा शाखा प्रमुख राज्याचा प्रमुख बनतो काय, ही साधी बाब नाही. हा प्रवास अतिशय खडतर आहे, खूप संघर्षाचा आहे. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना शिंदे साहेबांनी ते मिळवलंय, यात त्यांचं कर्तृत्व आहेच. मात्र त्यांना साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. मला वाटतं त्यांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये जसं त्यांच्या आईवडिलांच्या संस्काराचा भाग आहे, तसंच त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लता वहिनींच्या देखील खंबीर पाठिंब्याचा सुद्धा वाटा आहे. त्यामुळे या निमित्तानं मी सौभाग्यवती लता वहिनींचं देखील मनापासून अभिनंदन करतो. शिंदे साहेबांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत अजून अनेक कटुप्रसंग त्यांनी झेललेले आहेत, ही पण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक कट्टर शिवसैनिक, एक धडाडीचा कार्यकर्ता, धाडसी नेता. शिंदे साहेबांची अनेक रूपे या पुस्तकातून आपल्या समोर येतात. मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही. एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला, एकच. काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता. उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केला, नंतर मंत्री केला. त्याचा गुरु मी आहे. दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर.
प्रवीण भोसले आणि दीपक उभा होता. प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं. झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर. प्रताप काय ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत. निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय. परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला. आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्याबरोबर. मित्रांनो जास्त बोलत नाही कारण राज्यपाल महोदय बोलायचे, बरेच लोक बोलायचे, परंतु खूप चांगला एक वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आज झालेला आहे. शिंदे परिवाराच्या दृष्टीनं पण अतिशय महत्वाचा आहे. शेवटी माणसाने आयुष्यात जन्माला आल्यानंतर काहीतरी मिळवायचं असतं, काहीतरी कमवायचं असतं. बरोबर कुणीच काही घेऊन जात नाही, परंतु खूप काही चांगलं काम ते त्यांच्या परीनं करतायत. आज राज्यामध्ये दिलेल्या योजना बाकीच्या सगळ्या आता उद्यापासून आम्ही दौऱ्यावर बाहेर पडणार आहे. एक सर्वसामान्य माणसांचं सरकार कसं असतं हे त्या ठिकाणी कृतीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामध्ये आज योद्धा कर्मयोगी हे एकनाथराव शिंदे साहेबांच्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी उदयचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देतो. असंच इतरांच्यावर पुस्तकं लिहावीत अशाही प्रकारची सूचना त्याला करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादानी पुस्तकाविषयी काही महत्वाच्या मौलिक सूचना केल्या आणि अजूनही दादा आपण त्या सूचना आणखीन करा 2 दिवसातच, कारण आज हे पुस्तक प्रकाशित झालं की 2 दिवसात संपणारच आहे. त्यामुळे नवीन आवृत्ती त्याची काढायचीच आहे. त्यावेळी या सगळ्या सूचना निश्चितच त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येतील. यानंतर अर्थातच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या निमित्ताने आपले विचार व्यक्त करतील. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय CP राधाकृष्णनजी, या पुस्तकाचे नायक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, आत्ताच ज्यांनी जोरदार बॅटिंग केली ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय नीलमताई गोरे, आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून ज्यांनी अनेक छक्के चौके मारले ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर, पद्मश्री मधुबाई कर्णिकजी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणेजी, आमचे सहकारी मंत्री शंभूराज देसाईजी, दादा भुसेजी, दीपक केसरकरजी, उदय सामंतजी, सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदेजी, नरेश मस्केजी, आमचे सहकारी सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक, संजयजी केळकर, रवींद्र फाटकजी, निरंजन डावखरेजी, मीनाक्षीताई शिंदे, संजय मोरे, सुदेश इंगलासपूरकर, या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण शिंदे परिवार आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक ढवळ साहेबांनी या ठिकाणी लिहिलं त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं. आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या, काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं. मुळामध्ये दादा हे वित्तमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे.
त्यामुळे दादांनी बरोबर वित्तमंत्र्याचं काम नाही, तुमचाच कित्ता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे 29वं प्रकरण आहे ते मी वाचत होतो, तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे, तर ती आपण राजभवनाला केली होती, ती सागर बंगल्यावर आली आहे. तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू आणि ती राजभवनावर झाली होती. आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले. पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही. म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात. पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे. सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं, विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची, अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते. शिंदे साहेबांसोबत अनेक वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये मला काम करता आलं. आम्ही आधी सहकारी म्हणून काम केलं, मग मी मुख्यमंत्री आणि ते विरोधी पक्षनेता असं काम केलं, मग मी मुख्यमंत्री आणि ते मंत्री असं काम केलं, मग ते मंत्री आणि मी विरोधी पक्षनेता असं काम केलं, मग ते मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री असं आता आम्ही काम करतो. या ठिकाणी पदं कुठली असतील तरी इतके वर्ष आमचे संबंध मात्र नेहमी सारखे राहिले. पहिल्या दिवशीपासनं जी काही आमची मैत्री त्या ठिकाणी तयार झाली, पहिल्या दिवशीपासनं जो काही एकमेकांवरचा विश्वास हा निर्माण झाला, त्यातून मला असं वाटतं की वेगवेगळ्या कॅपॅसिटीत काम करतानाही आमचा तोच विश्वास एकमेकावर कायम राहिला. आणि म्हणूनच ज्यावेळी असं लक्षात आलं की आता राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे संपवण्याचा प्रयत्न होतोय, त्यावेळी वेगवेगळ्या बाकांवर असलेले आम्ही एकत्रित आलो आणि त्या ठिकाणी सरकार तयार झालं. आणि ते सरकार इतकं प्रभावी झालं की काही दिवसात आमच्या मॅग्नेटनी अजितदादांना ओढून घेतलं आणि या ठिकाणी आमच्या तिघांचं सरकार स्थापन झालं. खरं तर या संपूर्ण पुस्तकामध्ये शिंदे साहेबांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. आणि मगाशी या ठिकाणी पापळकर बाबांनी अतिशय चांगलं काम केलं, ते म्हणजे शिंदे साहेबांच्या परिवाराकरता आणि विशेषतः त्यांच्या वडिलांकरता आणि वहिनींकरता या ठिकाणी सर्वांना टाळ्या वाजवायला लावल्या. खरं तर एक अतिशय खडतर आयुष्य जगत, म्हणजे पुस्तकात आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा मुंबईला आल्यानंतर त्यांचे वडील संभाजीराव आणि आई गंगूताई या वाळकेश्वरमध्येच राहायच्या. त्यावेळेस कदाचित कोणाला हे माहिती नसेल की छोट्याशा वाळकेश्वरच्या घरात राहणारे किंवा त्या भागात राहणारे त्यांचाच मुलगा एक दिवस त्याच वाळकेश्वरमध्ये वर्षा बंगल्यावर राहायला जाईल असं त्यावेळी कोणाला वाटलं नव्हतं. पण त्यातनं त्यांनी जे संस्कार दिले, त्यांनी ज्या प्रकारे एकनाथरावांना घडवलं आणि त्यातून मला असं वाटतं की त्यांचं व्यक्तिमत्व हे घडत गेलं. हे खरं आहे की नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले, आनंद दिघे साहेबांच्या संपर्कात आले, बाळासाहेब ठाकरेंच्या श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले. पण ज्या प्रकारे स्वर्गीय आनंद दिघेजींनी त्यांच्या आयुष्याला वळण दिलं,
आणि विशेषतः जीवनातला जो सगळ्यात वाईट प्रसंग येऊ शकतो कुठल्या व्यक्तीवर, तो त्यांच्यावर आल्यानंतर त्या प्रसंगातनं बाहेर काढून तुला स्वतःपुरतं नाही समाजाकरता जगायचं आहे, त्यामुळे या प्रसंगातनं तुला बाहेर यावं लागेल, अशा प्रकारची ऊर्जा ही त्यांच्यामध्ये दिघे साहेबांनी भरली. आणि त्यानंतर समाजसेवेकरता उतरलेले शिंदे साहेब यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. सातत्याने समाजाची सेवा करत करत पुढे जात राहिले. आपल्या जीवनामध्ये पडेल ते काम केलं, आवश्यकता पडली तर ऑटो रिक्षा देखील चालवला. पण हे सगळं करत असताना जे जाज्वल्य हिंदुत्व होतं, मराठी माणसाकरता लढण्याची जी एक वृत्ती, जो एक बाणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तयार केला होता, आणि देव देश आणि धर्माची लढाई आपल्याला लढायचीच आहे, हा छत्रपती शिवरायांनी दिलेला जो मंत्र होता, या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम हा आपल्याला शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर सातत्याने पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मगाशी जसं दादा म्हणाले, पीपल्स मॅन, लोकांमध्ये राहणारा व्यक्ती, अशा प्रकारचं शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त शिकण्यालायक काही असेल तर त्यांचा पेशन्स आहे. त्यांच्याकडे प्रचंड पेशन्स आहे. शांतपणे तास, 2 तास, 3 तास, 4 तास ते बसू शकतात, ऐकून घेऊ शकतात. अर्थात ज्यावेळेस त्यांचा पेशन्स संपतो त्यावेळेस मात्र ते कोणाचंच ऐकत नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. पण मला असं वाटतं की हा जो काही पेशन्स आहे, हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक प्रकारे आपण असं म्हणतो इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. लोकांचं ऐकून घेणं हे जोपर्यंत आपल्याला जमतं तोपर्यंतच आपण लोकांचे नेते राहतो. ज्या क्षणी लोकांच्या बोलण्याचा राग यायला लागतो, लोकांच्या बोलण्यावर आपण रिॲक्ट व्हायला लागतो, ज्या क्षणी तुम्हाला काय समजतं अशा प्रकारच्या ॲटिट्यूडमध्ये आपण जातो, त्या क्षणी आपला ऱ्हास होणं सुरू होतं. आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शांतपणे लोकांचं ऐकून घेण्याची प्रवृत्ती, आणि अनेक वेळा त्या ठिकाणी कोणी आलं तरी त्याच्या पत्रावर एक सही करून किमान त्याला समाधान मिळालं पाहिजे की बाबा माझं काम पुढे चाललेलं आहे, अशा प्रकारची जी काही एक वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोक त्यांच्याशी जुळत जातात आणि एक प्रकारे हे नेतृत्व पुढे पुढे चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्या त्या पदाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, आणि त्याच्याकरता वाटेल ती मेहनत ही करण्याची खऱ्या अर्थानं त्यांची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीला ते कधी हलक्यात घेत नाहीत, तर आपण मेहनतीनं पुढे जाऊ शकतोय त्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची मेहनत ही ते घेतात. आणि आपल्यापैकी अनेकांना, ठाणेकरांना तर माहितीच आहे की शिंदे साहेबांना ते कधी झोपतात, कधी उठतात, कधी जेवतात हे कोणालाच माहिती नाही. वहिनींनाच फक्त कदाचित ते माहिती असेल, किंवा कदाचित त्यांनाही माहिती असेल की नाही माहीत नाही, कारण अनेक वेळा घरी नसतातच. पण अशा प्रकारे जनतेत राहून जनतेचं काम करणं हे नेतृत्व तयार होताना किती अडचणीतनं ते तयार झालं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. त्यातनं माणूस काय एका दिवसात मोठा होत नाही. मोठं होण्याकरता त्याच्या पाठीमागे किती श्रम असतात, त्याच्या पाठीमागे किती त्याग असतो, त्याच्या पाठीमागे किती वेदना असतात, त्याच्या पाठीमागे कशा भावना असतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी समजून घेता येतील. आणि म्हणून आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की आम्ही धर्मवीर पाहिला, त्यामुळे शिंदे साहेबांचं बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे. तर त्याच्याही पलीकडची जी स्टोरी आहे, कारण धर्मवीर सिनेमा हा जो आहे हा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आता पार्ट 2 येतोच आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यात कव्हर करायच्या असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यात आल्यात असं नाही आहे. त्याच्याही पलीकडच्या काही गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या निश्चितपणे पाहायला मिळतात. त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळते, मित्रांच्या प्रती कसं त्यांचं जी कर्तव्यपरायणता ती आपल्याला पाहायला मिळते, संघर्ष कशा प्रकारे करायचा हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मला अतिशय या ठिकाणी आनंद आहे की
प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ साहेबांनी आणि डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी एक अतिशय चांगलं पुस्तक या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे. शेवटी अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे शिंदे साहेबांनी त्याच्या प्रकाशनाला 2 वर्ष वेळ दिला नाही. उदय सामंतांनी तो निर्णय घेतला की बाबा आता आम्ही हे प्रकाशन करू. अशा प्रकारची पुस्तकं याकरता देखील महत्त्वाची असतात की आपल्याला एखादा व्यक्ती जसा दिसतो तसा माहिती असतो, पण त्या व्यक्तिमत्वाच्या मागे काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला प्रेरणा मिळते. आपल्यालाही ज्यावेळेस अडचणीचा काळ असतो त्या काळामध्ये लढण्याची एक शक्ती मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांचं व्यक्तिमत्व हे समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हे पुस्तक या ठिकाणी निश्चितपणे तयार झालेलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने ते वाचावं आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं शिंदे साहेबांना भाषणासाठी आमंत्रित करण्यासाठी योग्य ते निवेदन प्रेक्षकातूनच झालेलं आहे. आम्ही सगळेच जण आजच्या दिवशी आपल्या भावना जाणून घ्यायला अधिक उत्सुक आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आज सगळं पंढरपूरचं वातावरण आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की. अच्छा, योद्धा कर्मयोगी या पुस्तकाला आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली ते महामहिम राज्यपाल आपले CP राधाकृष्णनजी यांचं मी ठाणे नगरीत मनापासून स्वागत करतो. महामहिम राज्यपाल जी, आपका ठाणे में बहुत बहुत स्वागत, आपका बहुत बहुत आभार. खरं म्हणजे राज्यपालपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा सार्वजनिक पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्यामुळे त्यांना उदय सामंत यांनी विनंती केली आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा किती आहे तो आपल्याला दिसून येतो आणि चांगले राज्यपाल आपल्या महाराष्ट्राला मिळाले त्याबद्दल मी त्यांचं महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, नीलमताई आहेत, शंकरबाबा आहेत, मधु मंगेशजी आहेत, सर्व माझे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन यांचेही मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे सुरेश हिंगलापूरकर आणि डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव आणि सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे ढवळ सर 2 वर्षापासून
मला वाटतं मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासून हे प्रकाशन करायचं म्हणून सातत्याने सांगत होते. मी सांगत होतो, म्हणत होतो ठीक आहे करूया, आपण करूया. शेवटी एवढी मेहनत केल्यानंतर त्यांना नाही म्हणणं देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर आलं होतं. आणि मग उदय सामंत यांना जबाबदारी दिली. मग त्यांनी आमच्या घरात श्रीकांतच्या आईला मग ते मध्ये घेतलं आणि मग एकीकडून सगळीकडूनच एक दबाव तंत्र आणण्याचा गमतीने मी म्हणतोय. पण खरं म्हणजे मी अनेक पुस्तकांची प्रकाशनं केली, अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहतो मी. हा क्षण माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा आहे. आणि ठाण्यात होतोय हा कार्यक्रम याचाही मला आनंद आहे. पण माझ्यावर तो हा म्हणजे पुस्तक जे लिहिलंय त्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमाने हा कार्यक्रम याच्यात थोडा फरक आहे. आणि याच्यात मला भाषण करणं देखील थोडं अवघडून टाकणार आहे. खरं म्हणजे माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही, हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. मी केलेल्या संघर्षाचं, भोगलेल्या दुःखाचं, केलेल्या कामाचं उदात्तीकरण करावं असं मुळात मला वाटत नाही आणि मला ते आवडतही नाही. माझा सुरुवातीपासून याला नकार होता. खरं म्हणजे आजही माझं तेच आहे. पण हे सगळे लोक आल्यानंतर मग ज्यांनी एवढी मेहनत केली, मग ते राजन भणे आहेत, श्रीनिवास ओक आणि सर्वच जण, या सगळ्यांच्या आग्रहामुळे ज्यांनी ज्यांनी या पुस्तकाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे तुम्ही मला काही लोकांनी माझ्यावर गाणं केलं, आनंदाचा नाद कोणी म्हणतं, मदतीचा हात कोणी म्हणतं. पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोहोचला नसता. त्यामुळे आपल्या सर्वांचे, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे, या सभागृहातल्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शंकर बाबांनी मगाशी 2 शब्द म्हटले, तो शंकर बाबा मेरे भी 2 शब्द है. जब तक है आम जनता का साथ तब तक काम करेगा ये आपका एकनाथ. मैंने भी आपकी बहुत स्टोरी पढ़ी है, तुमची माहिती मी घेतली आहे खूप. अगदी काही नसताना गरिबांसाठी काम करणं आणि त्यामुळे सरकारने तुमची शिफारस केली आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी तुम्हाला पद्मश्री दिलं, ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि हेही मी सांगतो, चाहे रास्ते में आ जाए कितने कांटे या कंकर, मेरे पीछे खड़े रहेंगे आप जैसे कई शंकर. दादा थोडं मी पण
आठवले साहेब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा थोडा थोडा फायदा होतो मला त्यांचा. आणि खरं म्हणजे मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो की आजवर जे काय आहे ते श्रेय माझं एकट्याचं नाही आहे. अनेक लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी जीवापाड माझ्यासाठी संघटनेसाठी मेहनत केली. 100% निष्ठा आणि 200% विश्वास माझ्यावर ठेवला. त्याचमुळे हे सगळं इथपर्यंत ही आपल्याला जे काही प्रवास करता आला त्यामध्ये खूप माझे सहकारी आहेत. सत्तेचा आणि संघटनेचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे, गोरगरिबांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. हे बाळकडू आदरणीय बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी मला दिलं. आणि त्याचमुळे एका शेतकऱ्याचा, एका कष्टकऱ्याचा, एका गरीब परिवारातला हा एकनाथ या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. खरं म्हणजे हा प्रवास देवेंद्रजींनी सांगितलं मगाशी खडतर आहे होता. वाटेल ते पडेल ते काम केलं. फिशरीज कंपनीत काम केलं, अनेक कंपन्यात काम केलं, वेळेला रिक्षाही चालवली. परंतु जे काम केलं, जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केलं. प्रामाणिकपणे केलं. शेवटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक कष्ट, तळमळ, प्रामाणिकपणा, डेडिकेशन आणि डिवोशन फार महत्वाचं आहे. मला काहीतरी मिळेल यासाठी काम करणं, माझ्याकडून काहीतरी समाजाला मिळेल यासाठी काम करणं, मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि त्या मार्गावर मी काम करतोय. खरं म्हणजे दादांनी मगाशी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, एक सर्वसामान्य कार्यकर्ता. मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी आजही, कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. कोणतंही पद मला कार्यकर्ता या शब्दाच्या तुलनेत छोटं वाटतं. कारण माझ्या ठाई सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि हे तत्वज्ञान जे आहे बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी मला शिकवलं. अजितदादांनी मगाशी बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा उल्लेख केला. ढवळ सरांनी वरती नाही टाकले, पण आतमध्ये फोटो आहेत त्यांचे. ढवळ सर दुसऱ्या ह्याच्यामध्ये दादांचा उल्लेख जे हे केलंय ते बरोबर आठवण ठेवा दुसऱ्या आवृत्तीत. आणि देवेंद्रजींनी सांगितले काय ते लक्षात ठेवा. दादांना सोबत घ्या त्या पुस्तकात. कारण तुम्हाला जे माहित नाही ते आता दादांना पण माहिती आहे ना माझ्याबद्दल, कारण आम्ही एकत्र काम करतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एखाद्याचं साधारणतः आपण पाहतो, एखाद्या व्यक्तीचं चरित्र प्रकाशित होतं तेव्हा त्या व्यक्तीचं योगदान देऊन झालं असं आपण समजतो. पण हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा क्लायमॅक्स नाही, इंटरव्हलही नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. ढवळ सरांनी हे सगळं केलंय. मधुबाई पण आहेत, त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांचे योगदान दिले. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, 93 वर्ष आहेत त्यांचे.
आणि ते आज या कार्यक्रमाला आले. मी त्यांना देखील वंदन करतो. खरं म्हणजे योद्धा, कर्मयोगी वगैरे हे सगळे जे काही शब्द आहेत, खरं कार्यकर्ता, मला या पुस्तकात एक असं नाव तुम्ही दिलं असतं ढवळ सर, कार्यकर्ता म्हणून मला संबोधलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं, आनंदही जास्त झाला असता. पण ठीक आहे, आता सगळ्यांचंच थोडं थोडं समाधान करावं लागतं. आलेला माझ्याकडे माणूस खाली रिकाम्या हाताने जाता कामा नये, ही भावना माझी असते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात मी जेव्हा बसायचो कठड्यावर, रडत आलेली लोक, दुःखी कष्टी होऊन आलेली लोक, काय जादू दिघे साहेबांच्यामध्ये होती माहीत नाही. 5-10 मिनिटांमध्ये तो जाताना त्याच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा पाहायला मिळायचा. रडवेला चेहरा करून आलेला माणूस हसत मुखाने जायचा. हे मी पाहिले, याचा मी साक्षीदार आहे. आणि दिघे साहेब खऱ्या अर्थाने जर माझ्या आयुष्यात नसते तर मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा नसतो. कारण ते असामान्य होते, ते खरे योद्धा होते, ते खरे लढवय्ये होते, संघर्ष योद्धा होते. त्यांनी देखील खूप संघर्ष केला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. अगोदर पालघर आणि ठाणे जिल्हा एकत्र होता. खूप मोठा हा भौगोलिक परिस्थिती, भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा जिल्हा. अख्खा जिल्हा पालथा घालायचे. सकाळी उठायचे, सगळ्यांना भेटायचे, पुन्हा दुपारी निघायचे, रात्री पुन्हा 12 वाजता यायचे, पहाटेपर्यंत काम करायचे. दादा ते शेवटची ट्रेन पकडून लोक यायचे देवेंद्रजी, आणि पहिली ट्रेन पकडून परत जायचे. असं त्यांचं काम होतं. आणि त्यामुळे ती सवय मला लागली. आता लवकर गेलो तरी झोप लागत नाही, कारण ते तेव्हाची सगळी जी काय त्यांच्याबरोबर फिरताना त्यांनी जे काही मला सभागृहाचं नेते पद दिलं ठाणे महापालिकेमध्ये, त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये फार एक दुःख मोठं होतं न पचवण्या इतकं. आणि ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी मला कामाला लावलं. ते तेव्हा मला म्हणाले, एकनाथ, आता तू समाजासाठी जग, समाजासाठी काम कर. आणि ते शब्द माझ्या आजही कानात आहेत. आणि म्हणून एक माझं कुटुंब म्हणजे एक चौकोन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आज माझं कुटुंब झालेलं आहे. त्यामुळे वेळ जातो आणि कधी वेळ संपतो, कधी रात्र संपते, कधी पहाट होते, मला कळत नाही. आणि म्हणून आज या पुस्तकाच्या रूपाने माझ्या आयुष्यातल्या अनेक प्रसंग, अनेक आठवणी ज्या आहेत, या आठवणींनी, या प्रसंगांनी माझ्या मनात गर्दी केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या शेकडो प्रसंगांनी मला एक संघर्ष करण्याची ऊर्जा मला दिली. हा बघा आला रुद्रांश, इकडे इकडे काय करतो, इकडे खाली जायचं आहे. किती थकलो, किती तास काम केलं, आणि हा रुद्रांश भेटला मला. हा माझा टॉनिक आहे. सर्व थकवा दूर होतो. आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या 4 पिढ्या आहेत. बाबा माझे समोर बसले. आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता. आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे. का ती बोलण्यातून तिच्या मला जाणवायचं. ती सांगायची, यश आलं तर हुरळून जाऊ नकोस, अपयश आलं तर खचून जाऊ नकोस, हिमतीने उभा राहा. आणि म्हणूनच आज या ठिकाणी
जी काय ऊर्जा आहे, प्रेरणा आहे, ती आज आपल्यात नसली तरी सुद्धा तिचं लक्ष, प्रेम, आशीर्वाद सगळं आहे. आणि म्हणून आज मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एक वेगळा आनंद आहे, समाधानही आहे. आज राज्यामध्ये जे काही प्रकल्प आम्ही राबवतोय, देवेंद्रजी यांनी आम्ही सुरुवात केली 2 वर्षापूर्वी. मगाशी त्यांनी म्हटलं की हिम्मत आणि धाडस हे उपजत असावं लागतं. 2 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला गरज होती, सर्वसामान्य माणसाची ती गरज होती. म्हणून आम्ही सत्ता सोडली आणि लोक सत्तेच्या बाजूने जात असतात. सत्ता सोडून पाय उतार होणारे कमी असतात. आणि ते आम्ही केलं आणि पुन्हा सरकार आम्ही स्थापन केलं. सर्वसामान्यांच्या या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातलं सरकार. आणि मग अजितदादांनी पाहिलं सरकार चांगलं काम करतंय. अजितदादाही सोबत आले. आता आम्ही 24/7 काम करतो. मी काम करतो उशिरापर्यंत, देवेंद्रजी आम्ही उशिरापर्यंत करतो, पहाटेपर्यंत. पहाटे दादा सुरू करतात काम. 6 वाजता त्यांचं काम सुरू, 7 वाजता काम सुरू. मेट्रोचं एकदा पुण्याचं किती वाजता व्हिजिट करायला गेले तुम्ही? अधिकारीच नव्हते, त्यांना वाटलं नव्हतं एवढ्या लवकर येतील अजितदादा. कारण 24/7 काम सरकारचं सुरू आहे. आज प्रकल्प सुरू आहेत. आज एकीकडे विकास प्रकल्प जे बंद पडले होते त्याला चालना आम्ही दिली. विकास आणि कल्याण याची आम्ही सांगड घातली. कल्याणकारी योजना आज आम्ही सुरू केल्या. लेख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, युवक प्रशिक्षण योजना, शेतकरी योजना, अनेक योजना आम्ही सुरू केल्या. आणि आज पाहतोय की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी पॉप्युलर झाली आहे की जिथे जिथे आम्ही जातो तिथे आमच्या बहिणी येतात, राख्या बांधतात, राख्यांनी हात भरून जातात. आणि हा खरं म्हणजे एक त्यांनाही वाटतं हे आमचे भाऊ आहेत आणि आमच्यासाठी काहीतरी करतायत. राजकारण सोडा, विरोधक टीका करतायत, त्यांच्यावर आम्ही लक्ष देत नाही. फक्त आमच्या महिला भगिनी, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एवढंच सांगतो, आम्ही जे बोलतोय ते करतो. योजना तुमच्यासाठी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली नाही. आम्ही जवळपास 8-10 महिन्यापासून आम्ही याचा सगळं तयारी करत होतो. देवेंद्रजी, मी, दादा, आमचे मंत्रिमंडळातले सहकारी. आणि म्हणून येत्या राखी पौर्णिमेच्या आधी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. आणि तेव्हा आम्ही हे एवढंच सांगतो की फक्त सावत्र भावांपासून सावध राहा. त्यांना ही योजनाच नको आहे. त्यांना वाटलं ही योजना आम्ही आणणार नाही. अनपेक्षित आम्ही निर्णय घेतले. आणि म्हणून आज का मी राजकारण या ठिकाणी बोलू इच्छित नाही राजकारणावर. पण मी एवढंच सांगतो, पांडुरंगाची आषाढीची पूजा करण्यासाठी आमच्या 4 पिढ्यांना संधी मिळाली. याला देखील नशीब लागतं, भाग्य लागतं आणि पांडुरंगाचा आशीर्वाद देखील लागतो. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी, दादा सगळ्यांनीच म्हटलं आणि माझ्या कुटुंबाला देखील वरती बोलवलं. मी समाजकारणात स्वतःला झोकून दिल्यानंतर बाबांचे तर आशीर्वाद आहेत, आईचेही होते, पण माझ्या पत्नीने खंबीरपणे कुटुंब सांभाळलं. तिचा विश्वास, तिचा पाठिंबा आणि तिने केलेला त्याग ही माझी ताकद आहे खरं म्हणजे. आणि ती माझ्या पाठी उभी नसती तर इतका खडतर संघर्षमय प्रवास मी करू शकलो नसतो.
श्रीकांत डॉक्टर झाला, खासदार झाला, संसद रत्न ठरला. चांगल्या शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार त्याच्यावर झाले. त्याला मंत्री करा असा 6 खासदारांनी माझ्याकडे आग्रह धरला. परंतु श्रीकांतनी सांगितलं इकडे की मंत्री आपल्या सिनियर खासदाराला करा. आणि त्याने मंत्रिपद नाकारलं. त्याच्या या संस्काराचं श्रेय माझं नाही, तर त्याच्या आईचंच आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की रस्त्यावर उतरून थेट काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मग कोल्हापूरचा पूर असू द्या, महाडमधला पूर असू द्या, इर्शाळवाडीची घटना असू द्या, मला ते जमतच नाही. तेव्हा दादा भुसे, उदय सामंत होते माझ्याबरोबर. ते मला म्हणाले की आता आपलं काम झालंय, आपण निघूया. मला माहित होतं त्यांना काहीतरी डाऊट आला होता, हा कुठं जातो का काय वरती, म्हणजे इर्शाळवाडीवर. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही जरा आपल्या त्या एका ते आपलं कुणाचं आमदाराचं हॉटेल होतं साटम, मी म्हणाला चहा पाणी घ्या, मी तोपर्यंत तुमच्या पाठवून येतो. आणि मी सांगतो कलेक्टर आणि SP यांच्या गाडीत बसून हा एकनाथ शिंदे इर्शाळवाडीची वाट चालू लागला. कारण वरती गेल्यानंतर पाहिलं मी पाऊस, वादळ, वारा, अशा परिस्थितीत आपले NDRFचे जवान, आपले कर्मचारी, आपले रेस्क्यू टीम काम करत होती. ढिगारा उपसत होते. ढिगाऱ्यातून काही लोकांना बाहेर काढत होते, काही मृतदेह बाहेर काढत होते. एक टीम त्या मृतदेहांना त्यांच्यासाठी खड्डे खोदत होती एकीकडे. काय चित्र होतं ते. आणि त्यांचे नातेवाईक तिथे हंबरडा फोडून रडत होते. आणि म्हणून मी गेलो तिथे, त्यांचं सांत्वन केलं, त्या टीमच्या पाठीत. शेवटी अशा वेळेस त्यांना मॉरल सपोर्ट हवा असतो. मुख्यमंत्री आला, आम्हाला एक जी काही धीर असतो, एक आधार असतो, एक सपोर्ट असतो, तो देण्यासाठी आला. आणि म्हणून मी कधी जीवाची माझा विचार करत नाही. शेवटी जे काम करतात त्यांचाही जीव आहे. तेही कुणाच्या तरी परिवारातले आहेत, कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाचा तरी पती आहे, कायच ते कोणीच तरी आहेत. मग मी जेव्हा परिवारात माझ्या महाराष्ट्राला समजतो तेव्हा माझेही ते परिवारातलेच असतात. त्यांना मी कसं संकटात सोडू शकतो. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम करताना जसं देवेंद्रजी म्हणाले, आम्ही दोघांनी देखील सुरुवात केली. आज मी तुम्हाला सांगतो की पहिल्या कॅबिनेटपासून आजपर्यंत, नंतर दादा आले, आजपर्यंत स्वतःच्या हिताचा, राज्यकर्त्यांच्या आम्ही कुठलाही निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला नाही. जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे घेतले. आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. आज आपण पाहिलं तर मी मुख्यमंत्री, माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री आहेत. पण मी कधी मुख्यमंत्री म्हणून नाही, तर आम्ही तिघही एक समानच आहोत अशाच भावनेने काम करतो. शेवटी आम्ही कोणासाठी काम करतो? राज्यातल्या जनतेसाठी काम करतो. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, अन्नदात्याच्या जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही कुठेही गेलो तरी बळीराजावरचं संकट दूर कर, चांगला पाऊस पडू दे, चांगली शेती होऊ दे असंच म्हणतो. सुदैवाने आता चांगला पाऊस पडला आहे यावर्षी, चांगला आहे. आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने खूप चांगलं वातावरण आहे. कुठे जास्तीचा पाऊस पडतो तिथे आम्ही त्यांना वाऱ्यावर सोडत नाही. पुण्यात आम्ही तिघही लक्ष ठेवून होतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री जेव्हा मी झालो त्यावेळेस मला देवेंद्रजींची साथ होती आणि बाळासाहेब दिघे साहेबांचा आशीर्वाद होता. आणि त्याचबरोबर त्यांच्या पश्चात
या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांची देखील साथ मला लाभली आणि म्हणून त्यांच्या सहकार्यामुळे या राज्याची मी धुरा सांभाळतोय. खरं म्हणजे प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आम्ही सगळेजण करतोय. आम्हाला वैयक्तिक कुणालाही काही लोभाचा स्वार्थाचा काही आम्हाला आमच्या मनात लवलेशही नाही. जे करू ते या जनतेसाठी, राज्यासाठी, सर्वसामान्य माणसांसाठी. आणि म्हणून स्वतःसाठी तर सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच असतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, काही लोक मला एकनाथ म्हणतात, काही लोकनाथ म्हणतात. लोकनाथ व्हायला आणखी बराच वेळ आहे, खूप मेहनत करावी लागणार त्यासाठी. असा लोकनाथ होत नाही. आणि म्हणून आयुष्यभर रक्ताचा शरीरामध्ये शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ सर्वसामान्य लोकांसाठीच जगणार. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्येच चांगले दिवस येतील यासाठीच काम करेल. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि आज मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभलेत, म्हणूनच आज एवढा हा प्रवास करता आला. व्यासपीठावरील सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आमचे राज्यपाल महोदय यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप वेळ दिलाय. त्यांनी राज्यपाल महोदयांचा फार प्रोटोकॉल प्रमाणे एकदम वेळ एकदम टाइम टेबल की बात करता हूं मैं, एक्यूरेट रहता है. लेकिन आपने आज जो प्यार जताया है, आपने जो समय दिया है, इसके लिए मैं आपका बहुत बहुत आभारी हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे अतिशय प्रांजळपणे त्यांचं आयुष्य, त्याचा उद्देश सांगितला, इतक्या प्रामाणिकपणे त्यांनी ती भावना व्यक्त केली. ती भाषण ऐकताना ते एका राजकीय व्यक्तीचं भाषण वाटलं नाही. आपल्याला अजून कार्यक्रम आहे. कृपया विद्यार्थी दिसत आहेत मला, बसून घ्यावं. त्यांचं भाषण एका राजकीय व्यक्तीचं भाषण वाटलं नाही, तर खऱ्या अर्थाने एका कर्मयोग्याचं भाषण वाटलं, असं आपल्या सगळ्यांना जाणवलं असेल. त्यांचं सगळं आयुष्यच गीतेतल्या तत्वज्ञानानुसार चालतं, असं त्यांच्याकडे तटस्थपणे पाहणाऱ्यांना वाटतं. म्हणून या त्यांच्या पुस्तकामध्ये 31 प्रकरणं आहेत. त्या प्रत्येक प्रकरणातला जो आशय आहे, त्या आशयाला सुसंगत असं भगवद्गीतेतलं तत्वज्ञान असलेला श्लोक किंवा पंक्ती या प्रत्येक प्रकरणात दिली आहे. ह्यापेक्षा त्यांचं आचरण गीतेतल्या कर्मयोगानुसार नाही असं कोणी म्हणू शकणार नाही. आणि म्हणूनच या पुस्तकाचं नाव आहे योद्धा कर्मयोगी. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मैं महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी को अपने विचार रखने की विनंती करता हूं. I touch and salute the holy feet of Bharata Mata, the most powerful and the most merciful. Today we all gathered here to release the book Yoddha Karma Yogi, that is our Chief Minister Eknath Sambhaji Shindeji. Really, he is the Chief Minister of the people. That is the greatness of him. And on this day, the great leaders who are sharing the dais with me, Sriman Devendra
Fadnavis ji, Honorable Deputy Chief Minister, Sriman Ajit Pawar ji, Honorable Deputy Chief Minister, Dr. Srimati Neelam Gore, Deputy Chairperson of Maharashtra Legislative Council, Sri Uday Samant, Honorable Minister of Industries, Department and convener of today's program, Sri Sambraj Desai ji, Honorable Guardian Minister of Thane District, my good friend from the days of Khair Board, Sriman Deepak Kesarkar ji, Honorable Minister of School Education and Marathi Bhasha, Dr. Srigand Shinde ji, Member of Parliament, Sri Naresh ji, Member of Parliament, Sri Bharat ji, MLA, Sriman Sanjay Kelkar, MLA, and Advocate Niranjan Tavkare, MLC, our Batmasri Sangarji Baba Paplekar, the great social worker of river area, and our Batmasri Matu Mangesh Karnik ji, senior writer, Dr. Ravindra Sobana, President of 97th Akhila Bharatiya Marathi Sagatya Sammelan, Sri Pradeep ji, MLAs, mayors, people's representatives who are gathering here, the author of the book, Professor Dr. Pradeep Dawal ji, Bhai Begno, Sabko Namaskar. I don't know Marathi language, but I understand the great leaders have given a great speech today. My little Marathi, what I learned today, Maharashtra च्या पवित्र भूमीला माझे नमन. That is, sometimes it happens like that. This is my very first public function, and that public function, I get the opportunity to praise the People's Chief Minister, our Eknath Shinde ji. That's why I am very happy today. I feel extremely privileged to be serving as the governor in this holy land of Chhatrapati Shivaji Maharaj. I always tell, if Chhatrapati Shivaji Maharaj is not there, he has not defeated the aggressors, I don't know whether I will own this name. When one of our earlier speakers was telling me that Radha Krishnan, I don't know whether I will be Radha Krishnan or something else. That is the greatness of the great warrior who fought against the aggressors, Chhatrapati Shivaji Maharaj. If he is not there, then our culture may not be there today. Dharmavir Sambhaji Maharaj, Savitribai Phule, Mahatma Phule, Rajarishi Sahu Maharaj, the Lokmanya Tilak, Maharishi Garvi, Bharat Ratna. Today our democracy is so strong, not like our neighboring countries. That is because of the great contribution from this soil, Maharashtra soil, our Bharat Ratna, Dr.
Baba Saheb Ambedkar ji, and the great Veer Savarkar, who fought his whole life for this one single cause. We must save the great culture of Mother Bharat. I salute all of them before I commence my speech. I am happy that I am releasing the biography of the most efficient and popular and people-friendly Chief Minister of Maharashtra, Sri Eknath Sambhaji Shinde. I am pleased to acknowledge the presence of all the distinguished members of the State Cabinet. This is not possible in a state where I come from. The opposition leader and the ruling Chief Minister never want to see eye to eye. They never speak with each other. They never go to the function of the other. I was so surprised when Vilas Deshmukh ji was hospitalized in Chennai. That time Manoj Joshi, our late Gopinath Munde ji, all come together in the same flight. They all come together. I was so surprised. Then how all the political leaders can come together? That shows the great culture of Maharashtra. That is the greatness of Maharashtra. The other Professor Pradeep ji is a well-known writer. He deserves our wholehearted compliments for authoring this beautiful biography of Samanyan. I am told the release of the book had to be postponed on 3-4 occasions because of various reasons. Perhaps that I must get that opportunity to release the book today, as in the very first function after I took the oath as the governor. Dr. Pradeep ji has known the protagonist of the book, Sri Eknath Shinde ji, for many years. Hence, the biographical book gives the reader an authoritative account of Sri Eknath Shinde ji. I also congratulate the co-author, the editor, publisher, Granthali and Kongan Marathi Sahitya Parishad and other organizations associated with the publications of the book. My dear brothers and sisters, if you are releasing a book, you are definitely more privileged than others. You get a chance to read the book before everyone else. Quite often, the publishers send you a complimentary copy of the book. I received the book yesterday, but I go through the book with the assistance of my Raj Bhavan staff. That is the advantage I got. But I always insist, and I will insist even today, that books should always be purchased. We should pay and purchase, then only you can feel the intensity of the book. This biography of Sri Eknath Shinde ji is not only inspiring for the young generation who wish to enter into the realm of public service, but it is also inspiring for the people of all ages. That we have seen from our Padma Shri ji, when he was talking, our Sangarji Baba, when he was talking, I understand he is creating a wave in his speech. The appreciation what he was getting from you all, I was enjoying. That is all not come unless they speak from their bottom of the heart. Sri Eknath Shinde ji was born in a poor farmer's family in Satara. Like millions of youths in our country, he migrated to Kalyan, Thane with the dream of living a better life.
His initial struggles are heart-wrenching. I learnt that his family lived in a small room of 10 by 10. See the greatness of our democracy. He did odd jobs, including working in a fisheries firm. Then he started driving an auto rickshaw and became financially self-reliant. An auto rickshaw wala is leading the most powerful economic state of India, that is Maharashtra. That is possible because the greatness of our Indian democracy. As we all know, a chaiwala is leading the nation, and chaiwala is not only leading the nation, he is now leading the world. Our Guruji, Narendra Modi ji, what he is going to tell, that the whole world is waiting and watching on him. Whether it is a Ukraine problem, or whether it is a problem of UAE, or the problem of Israel, or the problem of America today. Even Putin is coming and receiving him. That is the greatness of our Indian democracy, that shows the great vibrancy of our Indian democracy. Now Indian democracy is the strongest democracy in the world. So the path for the people who are rising and rising and rising is never easy. All the hard work he put in, all the fight he has made for the society, selfless sacrifice he was ready, that makes him as the Chief Minister of Maharashtra today. To his credit, he negotiated with all of them and reached his destination. Indian culture has given the highest importance to a Guru Sagas Parabrahma. You need a Guru to show you the path of enlightenment in every walks of life. Your mother, father and your first gurus. And I found my political guru in the form of late Bharat Ratna Sri Atal Bihari Vajpayee ji, who guided me that you must belong to a party. That doesn't mean you should hate the others. He taught me you should be the representative of all people, whether those who have voted for you or those who have refused to vote for you. Not only I was canvassing. One of the person stopped me and said, I will never vote for you. I said, okay, that is democracy. You vote for others. If you don't find the right person, then you vote for me. That was my answer to him. Maharashtra was distinctly fortunate to have a great stalwart like Shiva Sena Supremo, Hindu Samrat, Balasaheb Thackeray ji, and the Guru he followed. That Balasaheb Thackeray ji was his icon of the youth that time. Atalji had a very high regards and respect for Balasaheb Thackeray ji. All of us remember Balasaheb Thackeray ji for his thoughts on Hindutva, but he was a strong protagonist of the rights of the sons of the soil. Inspired by his thoughts, many youths across Maharashtra came forward to serve the society and for our dharma. Dharmavir Sri Anand Diki from Thane was one such leader. Sri Anand Diki in turn discovered and recognized the gem called Eknath Sambhaji Shinde. One lesson the youths must learn from Eknath Shindeji's life is that there is no substitute for hard work and there is no shortcut methods to become successful in your life. We find that whenever there were storms in the life of Eknath Shindeji, I learned that his two young sons were drawn in front of his eyes. His mentor Anand Ji stood behind him like a rock. I don't watch movies very often, but whatever I watch, I see similarities in the life of Sri Eknath Ji Shinde and Sri Amitabh Bachchan.
There were two phases in the life of superstar Amitabh Bachchan. The two phases. In the first phase, Amitabh Bachchan was a very shy, honest, hard-working, but low-profile person, like in the film Anand. Then came the second phase in his life when the image of the Amitabh Bachchan underwent a complete makeover. In that second avatar, Amitabh came as an angry young man. Similarly, Sri Eknath Shinde ji was a very low profile in his first phase. Not many people outside Maharashtra knew much about him. And then came the second phase in his life. Sri Eknath Shinde ji broke the Janjir, jumped the Diwar and displayed the Sole to emerge as the charismatic leader today. When Shinde ji spoke on the floor of the House for the first time after becoming the Chief Minister, he won the hearts of the people of Maharashtra state. Eknath Shinde ji's speech in the Legislative Assembly will be remembered as one of the memorable speeches in the history of Maharashtra Legislative Assembly. In Bhagavad Gita, Bhagavan Krishna says, when it is the night for everyone, an enlightened person remains awake. There is no substitute for hard work. Many people tell me, Eknath ji, Shinde ji never sleeps, that's what I heard. He visits the house of the party workers even as early. But it is really hard-working people, it is as late as 3 a.m., sometimes even 4 a.m. I know so many chief ministers in our country, they woke up only at 12 noon in the daytime. Maharashtra can never forget the work of Shinde ji he did during the Corona pandemic. Wearing the PPE kit, Shinde ji visited hospitals, met the relatives of patients, arranged, ensured beds for the patients and so on. Thousands of lives were saved due to his efforts. He is definitely one of the best COVID warriors of Maharashtra. As the Guardian Minister of Kadjorli district, he travelled extensively and interacted with the tribals and the people's representatives and gave courage to those affected by the Naxal atrocities. Sri Eknath Shinde could not go to college due to poverty, but I am told that he completed his graduation after becoming a minister, which is a very commendable feat. But what I am not very particular about the degrees issued by the universities. Though I am the chancellor of the universities, it is the common sense what you got that will be the driving force inside, that will make you very successful if you are driven to by the hard work without a non-stop effort, with all involvement of your heart in that. That is what is our Karma Yogi today. Kautilya has discussed Raj Dharma in his book Arthashastra. He says, the happiness of the king lies in the happiness of the subjects. His interest lies in the welfare of the subjects. The king has no personal interest. His favorite in his people's favorite. What the people wants, we have to deliver that. What is the people interest? That is our interest. How to make the people live in a most secure atmosphere, that is the security for us. Sri Eknath Shinde ji is leading the state at a crucial juncture under the leadership of the Honorable Prime Minister of India, Sri Narendra Modi ji. The country is continuously progressing on the path of development. From nowhere we have come to the 5th position. A day will come. By 2047, India will be the most richest nation of the world.
that time our Maharashtra state economy should be larger than the second largest economy of the world. That should be our aim. And we all should work towards it. And great three leaders are sitting here, Mukhyamantri, Mukhyamantris both, and I am assuring them I will work with you, and I will work to that extent that Maharashtra state becomes and the economy becomes larger than Japan, larger than Germany individually. What the wealth created, we will see that it is being taken, the benefits of the wealth created will be taken to the remotest isolated village of Maharashtra. That is our aim, and I will be working with you in your team. And I am assuring you all that I came here not as a governor, I came here as a public servant of Maharashtra. Thank you so much. Dhanawad. Kup kup dhanawad. That's what I learned. And Jai Maharashtra, Jai Bharat, Jai Hind.